त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले। राज्यवाडी आपली मोपाडा या ठिकाणी देखील सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले, कारण 225 एमएल पाणी पाऊस पडला। 225 मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये जो पाऊस पडत होता त्याचा उच्चांक काल पाऊस ये ना बाबा पुढे आणि 225 काय पाहिजे तुला त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास 11 लोकेशनमध्ये पाणी साचलं, परंतु महापालिका आयुक्त स्वतः आणि त्यांचे अधिकारी फील्डवर आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकेशनला पंप लावलेले आहेत आणि जादा कॅपॅसिटीचे पंपाची आवश्यकता ते लावत आहे, जेणेकरून जे पाणी साचलं आहे ते पाणी आपल्याला ड्रेन आउट करता येईल आणि लोकांच्या घरातलं पाणी निघेल आणि लोकांना जे काही नुकसान होत आहे ते थांबेल आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता आहे। त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सुरक्षित स्थळी हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतोय तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्या ठिकाणी त्यांना सर वॉर रूमची सध्याची काय स्थिती आहे ठाणे महानगरपालिका? वॉर रूममधून सगळे लोक काम करतात, मॉनिटर करतात, जिथे जिथे आवश्यक तिथे तत्काळ आपली टीम जाते आहे, त्यांना मदत करते आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेचं वॉर रूम देखील अतिशय ॲक्टिव्ह आहे, स्वतः जाऊन पाहणी करून आलेलं आहे। त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार पडतो आहे। मुंबईमध्ये देखील मिठी रिव्हर असेल, हिंदमाता असेल, आपल्या सायन असेल, या ठिकाणी अंधेरी पडलं असेल, या ठिकाणी पाणी झालेलं आहे। मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे आणि ते देखील त्यांची यंत्रणा देखील फील्डवर आहे, सगळीकडे फिरतात आणि फील्डवर काम करतात आणि मुंबईच्या वॉर रूममधून देखील सगळं मॉनिटरिंग होतं आहे, जेणेकरून नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले या ठिकाणी काम करत आहेत। मला वाटतं अजितदादा देखील डिझास्टरला भेट देऊन आले आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांशी बोलून माहिती घेत आहेत, जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये आणि लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये सर्व काळजी आणि खबरदारी घेतली। वर्क फ्रॉम होमच्या सूचना त्यामुळे आपण पाहतोय की ठाण्यामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आता पाहणी सुरू आहे। मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये बरसतोय आणि तिथलं जनजीवन सुद्धा आता विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं सुद्धा शिंदे म्हणतायत, परंतु सध्या सगळीकडे आता प्रशासन सुद्धा आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे। मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे।